त्यामुळे भाजपने आम्हाला आमची संस्कृती शिकवण्याचा नैतिक अधिकार आम्हाला नाही. त्यांनी त्यांच्या पक्षात काय त्यांनी पाहावं आणि कुठली पूजा करतोय हे बघावं. नगरसेविकेचे पाय धुतल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यांचे पाय धुतल्याची घटना अत्यंत दुर्दैवी. हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला आई वडील असतील किंवा पालन पोषण करणारे असतील किंवा गुरुवर्याच्या ठिकाणी असतात, शिक्षक वर्ग असतो, मोठा भाऊ असतो, बहीण असते, आत्या असते, मावशी असते, किंवा आपण राजकारणामध्ये ज्याला गुरुस्थानी मानतो, ज्याचे आदर्श आपण घेतो, ज्याचं मार्गदर्शन आपण काय मागतो, किंवा जो यशस्वी माणूस असेल, आपल्याला जर यश मिळवायचं असेल, जर आपण त्या यशस्वी माणसाला आपल्या गुरुच्या ठिकाणी मानलं तर त्याचा चरण स्पर्श करणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये ते रीतिरिवाज चालू आलेले आहेत. ती परंपरा चालत आलेली आहे. आणि त्याच परंपरेनुसार आता जर काँग्रेसच्या नाना पटोले यांचे कार्यकर्ते नाना पटोलेंना जर गुरुस्थानी मानत असतील, जर ते त्यांचे चरण स्पर्श करून गुरुपौर्णिमेला त्यांचे दुग्धाभिषेक घालून त्यांचे पाय जर धुत असतील तर त्यात वाईट काय? आता RSSच्या पोटातून आले ही भाजपा. आता जर बघितलं नवरात बन असेल असे 2-4 जण जे भुकण्यासाठी ठेवले. आज सकाळी न्यूज चॅनलला बघितलं, आज गुरुपौर्णिमेवर सुद्धा टीका करण्याचं काम भाजपने चालू केलंय. म्हणजे आपले ते लेकरं आणि लोकांचे माकडाचे पिल्लं. म्हणजे तुम्ही जर केलं असतं तर ते हिंदू धर्मानुसार केलं असतं, आणि आज जर ते काँग्रेसमध्ये होतंय तर तुम्ही त्याला विरोध करताय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हिंदू धर्माला विरोध करतायत. खरंय, तुम्ही RSSच्या पोटातून आलेली भाजप आहे. कारण RSS हिंदू धर्माला मानतच नव्हते. RSS खऱ्या अर्थानं जर बघितलं आपल्या तिरंग्याला सुद्धा मानत नव्हते. जनगण मन सुद्धा तुमच्या कधी संघाच्या कार्यालयात म्हटलं गेलं नाही. संघाच्या तुमच्या टेरेसवर कधी तिरंगा लावला गेला नाही. कायम तुम्ही विरोध केला. फक्त तुम्ही हिंदू महासभा आणि त्याच्यानंतर RSS. पण RSS जर बघितलं गेलं तर राजकारणात तुम्ही आलात. तुम्ही हिंदू धर्माला सुद्धा कायम विरोध केला, लक्षात घ्या. फक्त हिंदू धर्मासाठी काम करतो असा तुम्ही फक्त गवगवा केला बस. पण त्याच्यानंतर तुम्ही हिंदू धर्म संपवण्याच्याच मागे लागले. आजच्या परिस्थितीत दिसतं. गुरुपौर्णिमेला जर चरण स्पर्श केले, जर पाय धुतले तर काय वाईट? जे तुम्ही केलं ते चांगलं, लोकांनी केलं ते वाईट. तुमचे लोक म्हणजे देशभक्त, बाकीचे लोक सगळे गद्दार, सगळे अतिरेकी, सगळे देशद्रोही. याचा अर्थ असा होतो, असं करू नका. हिंदू धर्माला विरोध करू नका. याचा अर्थ तुम्ही गुरुपौर्णिमेला विरोध करताय. जे कार्यकर्ते असतील, जे विद्यार्थी असतील, सगळे जर आपल्या गुरुस्थानी मानणाऱ्या माणसाला, व्यक्तीला गुरु मानून जर चरण स्पर्श करून त्याचे पाय धुत असतील, तुम्ही जर त्याच्यावर टीका करत असेल तर तुम्ही हिंदू धर्माला विरोध करताय, लक्षात घ्या. खरे हिंदू विरोधी तुम्ही आहात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.